everyone. Yes, so तुम्हाला थंबनेल वरून आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड असेल. सो येस, आज मी तुम्हाला असे 5 प्रोजेक्ट्स दाखवणार आहेत की जे दुपट्ट्यांपासून मी केलेले आहेत. सो येस, तर हा असा मल्टी कलर दुपट्टा होता, ट्रान्सपरंट. हा तर ह्याला मी अशी कुर्ती केली आहे. वरती हे वेस्टला मी असं मिरर वर्क केलंय, हँडवर्क, मिरर वर्क रँडमली जस्ट मी हे केलंय वर्क. आणि ह्याला साईड कट असा आहे. इथून वेस्ट पासून मी असं साईड कट ठेवलाय आणि इथे फक्त मी वरतीच लाइनिंग यूज केले, एवढ्याच भागात मी लाइनिंग यूज केले, बाकी मी खाली ट्रान्सपरंटच ठेवलं आहे. आणि हे स्ट्राइप हे देखील मी असं हँडवर्कच केलं, हे मिरर वर्कचं हँडवर्कच केलं आहे मी. असं ह्याने खूप असं छान लुक क्रिएट होतो ह्या स्ट्राइप्सनी. सो मी लास्टला तुम्हाला सगळे वेअर करून दाखवेन. सो येस, हा झाला आपला फर्स्ट अपसायकल केलेला दुपट्टा. सो नेक्स्ट हा एक असा, हा एक असा, तर हा मी असं एक क्रॉप टॉप सारखं केला आहे. हा येलो कलर आहे, ट्यूब सारखं मी हे केलं आहे आणि हा मध्ये ब्लॅक पॅच लावला आहे. आणि हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे, हँडवर्क केलं हे मी. आणि हे असे मिरर्स लावले. सो ह्याने पण असं एक वेगळा लुक क्रिएट होतो. येस, हा स्पेशली मी नवरात्रीसाठीच केला आहे होता. आणि हे असं नेकला ह्याच्या असं हे येस असं हे येणार नेकला. आणि मागे ह्याच्या बॅक साईडला असं येस बॅकला मी हे असं ॲडजस्टेबल नॉट केले लेसची. सो हे पाहिजे तसं ॲडजस्ट होईल होतं. सो येस, हा मी स्कर्टवर वेअर केला होता नवरात्रीमध्ये. सो खूप छान वाटतो हा देखील. सो हा झाला आपला सेकंड. येस, हा मी माझा ब्लॅक स्कार्फ होता त्यातून मी केला आहे. हा क्यूट हा असा टॉप, फ्लोई टॉप केला आहे मी. हा असा असं हा तर नाही कळणार तुम्हाला असा अजिबात. हे असं फ्रंटला मध्ये मी सेंटरला असं इलास्टिक लावून एक लुक आला आहे त्याला. हा नेकला हे टाय होत, नेकला हे असं करून टाय करू शकतो मागे. सो हा वेअर केल्यानंतर खूप छान वाटतो. खूप मला ब्लॅक कलर खूप आवडतो. सो हा खूप छान वाटतं. ह्याचं फॅब्रिक हे असं वुलनमध्ये ह्याचं फॅब्रिक आहे, ट्रान्सपरंटच आहे. सो ह्याच्या आतमध्ये मी ब्लॅक टी बॅग मी ब्लॅक घालते. सो हा झाला थर्ड. हा येस, हा अगेन मगाशी मी दाखवलेला फर्स्ट तसंच आहे. कुर्तीच केली आहे मी ह्याची लॉंग अशी साईड कट. हा असा सेम वेस्ट पासून मी साईड कट दिलाय. त्याची ही अशी बॉर्डर हा पॅच वरती लावला आणि बाकी खाली मी लहरियाचंच हे ठेवलंय. आणि ह्याला ही जी लेस आहे ही अशी मी कॉडी शेलची लेस लावली आहे. ही तुम्हाला दिसत असेल. ही खूप मस्त कलरफुल कॉडी शेल. ही नवरात्रीमध्ये मी घेतली, स्पेशल नवरात्रीसाठीच हा मी केला होता. सो त्याने एक वेगळाच लुक क्रिएट होत आहे. सी खूप छान वाटते ही लेस. सेम ॲक्च्युली हा पॅटर्न मला फार आवडलेला. सो म्हणून मी हा परत एक त्यामध्ये हा केला आहे. बॅकला सेम ह्याच्या ॲडजस्टेबल नॉटच आहे. येस, तुमच्या हवं तसा बॉडीनुसार तुम्ही ॲडजस्ट असं करू शकता. हा झाला आपला फोर्थ. येस, सो येस, आणि लास्टला फिफ्थ आहे जो मी वेअर केलेला आहे. हा खूप लॉंग दुपट्टा होता, खूप म्हणजे खूपच. सो मी त्याची एक शॉर्ट अशी कुर्ती केली. असे त्याला टसल्स होते खाली. सो मी ॲज इट इज
तसंच मी हे केलं आहे आणि फार काही मी ह्याला दिलं नाही आहे लूक. राऊंड वी नेक दिला आहे असं छोटासा आणि स्लीवलेस इनकट ठेवला आहे. बाकी मी असं काही हे केलं नाही आहे कारण मी लॉंग कुर्तीज मोस्टली यूज करत नाही. आणि हा दुपट्टा खूप मोठा होता सो त्याच्यामध्ये अजून एक मी हा एक ब्लाऊज झाला आहे. त्याच्यामध्ये हा 4 टक्स ब्लाऊज आहे. सर वी नेकच मी दिलं आहे पानशेप सारखा आणि हा एल्बो स्लीव्स केलेत मी ह्याचे. फक्त बॉर्डरला ह्याच्या आपलं बॉर्डर फक्त मी ह्याला दिली आहे आणि इथे पफ स्टाईल मी ठेवलं आहे ह्याला. पफ स्टाईल मी असं इथं ठेवलं आहे स्लीव्सची इथे. हे फार ट्रेंडमध्ये होतं सो मी तर तुम्हाला असंच नवीन वेगवेगळे आयडियाज बघायच्या असतील काय जुन्या साड्यांपासून या फिर जुन्या दुपट्ट्यांपासून काय काय बनवू शकतो आपण. सो त्यासाठी नक्की मला इथे सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच काही हेल्प होईल माझ्या थ्रू. सो येस.